गृहमंत्री अमित शहा 8 तारखेला जे आहेत ते या संपूर्ण पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती असणार आहेत। भाजपच्या नेत्यांच्या तिथे बैठका होणार आहेत आणि त्यानंतर 9 तारखेला शपथविधी जो आहे तो होणं अपेक्षित आहे आणि त्या वेळेलाच अशा पद्धतीने हत्या जी आहे ती सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची होते। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं केलं जाते। पश्चिम बंगालमध्ये जी काही निवडणूक झाली त्यावेळी निवडणुकीच्या दिवशी देखील आणि त्यानंतर ज्या वेळेला मतमोजणी झाली त्या दिवशी देखील अशाच हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या। परंतु आत्ताची बातमी चंद्रनाथ रथ यांच्या छातीत गोळी लागली, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चंद्रनाथ रथ यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे। सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक होते ते, त्यांना गोळी मारण्यात आलेली आहे। त्या गोळी काचा ज्या आहेत त्या गाडीच्या फुटल्याचं आपल्याला आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। त्या गाडीमध्ये ते बसलेले होते, तीच ही गाडी आहे आणि त्याच्यामध्ये गोळी मारण्यात आली, त्यांच्या छातीमध्ये गोळी लागलेली आहे। चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते। पश्चिम बंगालमधून ही मोठी बातमी जी आहे ती आता समोर येईल। पश्चिम बंगालच्या परिसरातली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पश्चिम बंगालमध्ये बघितलं जात होतं। त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। यामध्ये केंद्रीय गृहमंत्री 8 तारखेला जे आहेत 8 मेला आता पश्चिम बंगाल दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्याच वेळेला भाजपच्या नेत्यांच्या तिथे बैठका देखील होणार आहेत। परंतु सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाला आता त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। सुवेंदू अधिकारी हे भाजपचे मोठे नेते जे आहेत ते मानले जातात। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जे आहेत प्रमोद जगताप जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। प्रमोद, खरं म्हणजे अमित शहा येत्या 2च दिवसांमध्ये पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत आणि त्याचसोबत तिथे भाजपच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका होऊन मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तिथला तो ठरणार आहे। सुवेंदू अधिकारी यामध्ये सर्वात जे आहे ते रेसमध्ये पुढे आहेत आणि त्याच वेळेला अशा पद्धतीने त्यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या होणं हे किती धक्कादायक आणि गंभीर आहे? हे खूप गंभीर